सुपर किंग मॅचला होते सुरुवात. वेळ आहे 12:08 लोअर फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या दिशेने चुकीचा मारा होता आणि फलंदाजाने अगदी योग्य मारा केला. पाठवलंय बॅकवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. 4 धाबा JPL चौकार. सुरुवात चौकारडीशी केली आहे. 4 धाब्यांची खातं उघडलं. 2 बॅटर आपण बघतायत. चेतन पाटील आणि सोबतच त्याच्या बॅटर आपण बघतोय समित पाटील. एक अतिशय चांगले खेळाडू म्हणून समित पाटीलने सुद्धा भरपूर संघर्ष केला. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना मात्र चांगला पंच केला गेलाय. चेंडू निघून जाईल का पॉइंट रिजन मध्ये. चौकारापर्यंत स्टॉप केला गेलाय चेंडूला. चांगला स्ट्रोक्स खेळला गेला होता. बॅकफुटला जात असताना मात्र चेंडू पॉइंट रिजन मध्ये खेळला गेलाय. 2 धावांची नोंद केली होते. 2 ने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 6 या धावसंख्येवर. कल्पेश भोईरचं मात्र या JPL मध्ये खूप चांगलं प्रदर्शन झालं नाहीये. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. JPL करता प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे समित पाटील यांचा सुद्धा मी उल्लेख करेन. खेळाडूंना संधी देण्याचं काम त्यांनी केलं आणि सर्वात आधी JPL ची संकल्पना आपल्या समोर ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजे समित पाटील. हे मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. चांगला खेळ त्यांचा नेहमीच राहिलाय आणि सर्व खेळाडूंना एकत्रित ते घेऊन जात असतात. इथे आता बघूया गोलंदाजी मार्गावर कल्पेश भोईर आलाय. बंटी आणि समोर आहे चेतन पाटील. दोन्हीही चांगले खेळाडू आहेत. चेतन पाटील याचं हे हक्काचं मैदान. थोडासा पुढे आलाय. पॉइंटच्या वरून चेंडूला पाठवून देण्याचा इरादा होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव मिळाली. धोका झाला असता बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत तर 7 धाबा. 3 बॉलची समाप्ती. नक्कीच इथे मात्र मॅच आपण बघतो शेवटचा सामना आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण बघतोय जे प्रेक्षक राजे आहेत ना फार फकीड या मॅचचा आनंद घेत आहेत आणि खूप चांगला प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न होतो या JPL मध्ये प्रत्येक खेळाडूचा. आणि का होईना आपली स्पर्धा आहे आणि आपण आपला टॅलेंट दाखवण्यासाठी स्पर्धा भरवलाय. म्हणून आपण बघतोय जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक खेळाडू आपलं 100% देण्याचा प्रयत्न होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर कल्पेश 14 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना राईट राऊंड द विकेटने. यावेळेस मात्र समित पाटीलचं आव्हान. यावेळी मात्र बॅटर फिरवली होती. ऑप्स्टमर होतं चेंडू होता त्याला म्हणजे अनसाइड मध्ये खेळला गेलाय. थोडं स्ट्रॉंगर मध्ये चेंडू गेलाय. दुसऱ्याचा प्रयत्न नाही घेऊ शकत कारण समित पाटीलने थांबवलंय. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेले आणि धावा झाल्या आहेत ते 8 धावा. काऊ कॉर्नर मधून थ्रो करण्याआधी धाव पळून पूर्ण केली. डाव्या बाजूला क्रिकेट प्रेमी क्रिकेट चाहते आदरणीय सागर भोईर हे सुद्धा या मॅचला बघतायत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. RK जिंकणार असं त्यांचं म्हणणं आहे. बघूया. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलंय. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. पाहता पाहता 3री धाव सुद्धा पूर्ण केली जाते. एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं रूपांतर तिसऱ्यामध्ये. आजच्या या डे 2 मध्ये दुसऱ्या रजनीमध्ये अशा धावा आपण बघितल्यात भावेश. 3 धावांची धावसंख्या पोहोचली 11 वर. बिनबाद 11. नक्कीच खूप चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये असं जाणवत नाहीये. प्रत्येक चेंडूला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तो सफल होतोय 2 फलंदाजांच्या माध्यमातून. समित आतापर्यंत 1 चेंडूचा सामना केलाय. 1 धावांवरती खेळतात. त्याच्यानंतर चेतन पाटील एक जबरदस्त रूप आजमावलं त्याने. 4 चेंडूचा सामना केला आणि 10 या धावसंख्येवर खेळतायत. यावेळेस मात्र बॅट चेंडूला मात्र फक्त आणि फक्त सोडून दिलं. बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. इथे मात्र DRS केलं. तिसरे पंच पाहणी करतील DRS बद्दल आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील. DRS मागणी केली आहे कारण रेफरल घेतलंय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलं. पंचांच्या द्वारे वाईट घोषित केलं होतं. अतिशय चांगले पंच म्हणून कामगिरी सध्या
विरल नायर, ललित भोईर सर, मनोज परेड सर या तिघांनी केलं. That's a fair delivery. Reuse success. बक्षीस धावसंख्या आहे आलंय. मला वाटतं बक्षीस आलंय बंटी सिक्सर. टीमचे संघमालक दीपक पाटील, बंटी पाटील आणि बंधू पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकारांकरता प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा पारितोषिक आहे. चॅंग करता हे पारितोषिक लावलं गेलं. बंटी सिक्सर हा संघ जरी नसला तरी त्यांचे संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय आणि विनंती करतोय जर वेळ असेल तर आपण अतिथी कक्षामध्ये या. बंटी सिक्सर टीमचे संघमालक दीपक पाटील बंटी आणि त्याचबरोबर बंधू पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय. वेळेकडे लक्ष द्या. 12 वाजून 8 मिनिटांनी या मॅचला सुरुवात झाली. म्हणजेच हे पहिलं षटक संपण्याकरता 5 मिनिटांचा अवधी तुम्ही घेतलाय. धावसंख्या धावफळकर 11. संतोष गोलंदाजी मार्गावर आलाय. वापसी होईल काय? कारण विकेट आल्यानंतर थोडस आपला आत्मविश्वास वाढत असतो. भावेश नक्कीच प्रश्नच नाही कारण आपण बघतोय ज्या अनुषंगाने आतापर्यंत बॅटिंग झाली आहे, पहिले षटक समाप्त झाले आहे. चांगली बॅटिंग लाईन आपल्याला बघायला मिळते NR कट्टा या संघाची आणि या संघाचे प्रोप्रायटर खऱ्या अर्थाने मात्र राज पाटील या संघाचे होणार आपल्याला बघायला मिळतात. यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला केले गेले. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू सीमारेषा पाठ ठणमण रिजनला चौकारा वाडी वाहतोय. सुंदररित्या दिशा देण्याचं काम केलं. लेट कटचा म्हणजेच पडणाऱ्या चेंडूच्या गतीचा अभ्यास केला. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. स्क्वेअरिस थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. 4 धावा प्राप्त केल्यात बॅटर चेतन पाटीलने. 5 चेंडूंमध्ये 14 वर तो खेळतोय. संघाची धावसंख्या आहे ती 15. समित पाटील योग्य ती साथ देतोय या खेळाडूला. स्कोर इज 15. दुसरे षटक सुरू आहे. समोरच्या इंड कडून गोलंदाज आलाय संतोष RK टायगर्स टीमचा. यावेळी मात्र फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होत आहे. इथे मात्र बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. चांगली बॉन्डिंग 2 खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळते. समित पाटील आणि चेतन पाटील यांच्यामध्ये या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकारला पाहायला मिळते. जॉन पोफते 17 या धावसंख्येवर बिनबाद. प्रत्येक टीमला चांगला ड्रेस कोड दिलाय आणि त्यानुसारच आपला संघ उतरतात आणि ड्रेस कोड सोबतच कॅप सुद्धा दिला आणि ती कॅप परिधान करूनच जर उतरलं तर खूप चांगले शोभून दिसतात ते खेळाडू. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर स्मॅश केलाय. बॅकवर्ड पॉइंट गली रिझनच्या दिशेने छत्रपती लॉयन्स ग्रुपच्या स्टँड मध्ये दन करत चेंडू सीमारेषे पार. मितील डबा 4. JPL चौकार. जबरदस्त स्ट्रोक्स काय एक्झिक्यूट केला गेलाय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे मात्र चेंडूला खेळला गेलाय. संतोषाचा चेंडू ऑफस्टमर ठेवण्याचा प्रयत्न हाफ ट्रॅकर होता आणि त्याला मात्र जबरदस्त इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला गेलाय. स्लाइस केलाय चेंडूला चौकारा करिता. जबरदस्त टेलिकास्ट GTC आणि TCBच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जात आहे. धावसंख्या 21. पुन्हा एकदा धावसंख्या 21 धावा बिनबाद 21. दुसरं षटक मार्ग आहे. आतापर्यंत चेंडू टाकून चालते म्हणजे 3-2 लगातार आपण बघितलं चौकार आले या षटकामध्ये. चौथा चेंडू हाताळण्यासाठी संतोष गोंदीजी मार्कवर राईट मावरतो विकेटने. चौथा चेंडू या स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला केला गेलाय. फोर्स केला होता चेंडूला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या 2 धावांची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 23 या धावसंख्येवर. आता खऱ्या तर मात्र चांगली स्ट्रोक्स खेळला गेला होता. डाल्फिन डाऊन ट्रॅक चेंडूला खेळला गेलाय आणि या 2च्या मदतीने दुहेरीच्या मदतीने धावसंख्या आपण बघतो 23 धावा. चेतन पाटील पोहोचले बदत 8 चेंडूचा सामना केलाय आणि 22 या धावसंख्येत तो खेळतायत. 5वा चेंडू हाताळण्यासाठी निघालेत रेल्वे एंड कडनं संतोष. या वेळेत मात्र
दांडी दांडी गुल, फलंदाज बाद चेतन पाटील. कुठे ना कुठे कमी या वेळा बघायला मिळतात. अक्रॉस द गेले कुठे ना कुठे चुकीचा फटका खेळला गेलाय आणि यष्ट उद्ध्वस्त केल्यात संतोषा गोलंदाजाने. फलंदाज बाद. नवीन बॅटर कोण येईल, कोणावर विश्वास दाखवला पाहिजे. एनर कट्टाच्या माध्यमातून खूप चांगलं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं. पहिले षटक समाप्त आपण बघितलं त्यावेळेला मात्र चांगली धावा या उभारल्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये कुठे ना कुठे घाई केले गेल्या चेतन पाटीलच्या माध्यमातून. कदाचित धावसंख्या मात्र वाढवण्याचा प्रयत्न झाला होता त्यांचा आणि त्याच्या खऱ्या तर मात्र आपण बघतोय वाढवण्याच्या नादामध्ये ते बाद झालेत. चांगला चेंडू हाताळला गेलाय संतोषच्या माध्यमातून. भन्नाट वेग होता या चेंडूवर. चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ घालायचा नाहीये. आरके टायगर संघ नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होत असताना मिस्टर अनिकेत बोमटे या संघाचा एक आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू पेफ करत असताना यावेळेस मात्र पहिल्या चेंडूला सन्मानपूर्वक चेंडू खेळला गेलाय, सन्मान दिलाय या चेंडूला. या 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोचते 24च्या घरामध्ये 2 षटका समाप्त झाल्या. प्रति षटकामध्ये 12च्या फरफने आतापर्यंत चाललाय तो म्हणजे येणार कट्टा हा संघ. धावसंख्या 24 धावा, गडी बाद झाला तो म्हणजे 1 अशी स्थिती येणार कट्टा या संघाची 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 24 धावा 1 गडी बाद. म्हणजेच आपण वेळ सुद्धा पाहूया की 2 षटकांकरता किती वेळ झालाय. 2 षटकांकरता 10 मिनिटांचा अवधी अगदी योग्य घेतला गेला असंच वाटतं. आरके टायगर्सच्या टीमने संघमालक म्हणून मोठी जबाबदारी आदरणीय रणजित प्रकाश किनी साहेबांची, तर दुसऱ्या बाजूला येणार कट्टा टीमचे संघमालक म्हणून श्री आदरणीय राज चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा खूप चांगला सपोर्ट केलाय. खेळाडूंना मोटिवेट करतायत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आपापल्या खेम्यामध्ये सध्या ते बसलेत. त्यांच्या पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने आलेत. दोन्ही टीमच्या पाठीराख्यांची संख्या आपल्याला जास्त दिसतंय या JPLच्या 5व्या पर्वात. गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता गोलंदाज आलाय नीरज किनी. मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स होता गोलंदाजीमध्ये नीरज किनीचा. समोर आहे अनिकेत बोमटे, आयकॉन खेळाडू आहे. अनिकेत बोमटे आणि समित पाटील. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्मचा मारा, व्हाईट बॉल, व्हाईट लाईनच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळाली. इशारा सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलाय विरल नायर सरांचा. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 25 वर 1. नक्कीच नीरज एक डावखुराताचा गोलंदाज आहे. अँगल बनवून तो बाहेरच्या दिशेने चेंडू काढू शकतोय. त्याच्याकडे पेस आहे, त्याच्याकडे चांगला तंत्रशुद्ध गोलंदाजी करण्याची मात्र किमया आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला खेळले गेले पॉइंट क्षेत्रामध्ये चिकी सिंगल पाहायला मिळते. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 26 या धावसंख्येवर. 26 धावा धाव फळकावर झालेल्या आहेत. संयम नावाचा दागिना तुमच्याकडे पाहिजे. संयम असेल ना तर चाळणीमधून सुद्धा तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकताय. संयम राखल्यानंतर पाण्याचा बर्फ करून तुम्ही तो बर्फ घेऊन जाऊ शकताय. म्हणजेच क्रिकेट खेळताना सुद्धा तुम्हाला कंट्रोल, कॉन्सन्ट्रेशन हे पाहिजेच. धावसंख्या धाव फळकावर 1 गडी बाद 26 धावा. JPLचं हे 5वं पर्व प्रत्येक खेळाडू गाजवण्याकरता उत्सुक आहे. डे 1 मध्ये सुद्धा चांगल्या काम केलेत प्रत्येक टीमने. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस बॉल बघितलं तर फुल पिच बॉल सरळ बॅटने खेळायचं होतं बॅटर समित पाटीलला, ते चुकलेत. हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू, धावसंख्या 26. नीरज आपण बघू शकतोय दोन्ही एकाच संघामधून खेळत असताना आपल्याला बघायला मिळतात आणि दोघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. समित पाटील याचा कमी कुठे आहे ते मात्र त्याला माहिती आहे. मात्र नीरजाला देखील माहिती आहे की कशा प्रकारे गोलंदाजी करायची. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मिळत, एकपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. या 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 27 या धावसंख्येवर. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे ते म्हणजे नीरज किणी मार्फत. जरी वाईड हाताळलाय तरी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. गोलंदाज तयार.
ओहो, यावेळेला आपण चांगलं म्हटलं परंतु गोलंदाजाने वाईट काम केलंय. अधिक बाहेर निघणारा बॉल, अतिरिक्त धाव मिळेल, वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धाबा लागल्या जातात. 1 गडी बाद 28 धाबा. नियंत्रण हा शब्द प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर डावखुराताने गोलंदाजी करण्यासाठी नीरज. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र सोडून देण्याचा प्रयत्न होतोय अनिकेत बोमटे याचा. कदाचित त्याला असं वाटलं की वाईट चेंडू जाईल, परंतु योग्य असा चेंडू पंचांनी मात्र दर्शविला गेलाय आणि अजून एक चेंडू यावेळेला निर्धार स्वरूपात पाहायला मिळतोय. मनकवडा नीरज किनी हा गोलंदाज आहे. ओळखलं बॅटरला आणि त्याची कमजोरी काय आहे हे लक्षात घेता त्यांनी चेंडू टाकलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला या आधीचा. डॉट बॉल गेलाय. धावसंख्या 28, 2.4 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. लेफ्ट आर्मचा मारा, चेंडू हवेत आहे. टायमिंग प्रॉपर नव्हतं, क्षेत्ररक्षक कुणी नव्हता. फॉरवर्ड स्कोरलेस क्षेत्रात 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडला गेलाय. एकच धाव मिळेल अनिकेतला. एका धावेची धावसंख्या झाली 1 गडी बाद 29 धावा. प्रॉमिसिंग स्ट्रोक जे हवे आहेत, अपेक्षित आहेत प्रेक्षकांना, त्याच्या चाहत्यांना, ते काही पाहायला मिळत नाही अनिकेत भोमटेद्वारे. नक्कीच आतापर्यंत मिश्रम स्ट्रोक्स त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळतात, परंतु ते चांगले पटके खेळू शकतात. अजूनही आपण बघतोय षटकं अजून येणं बाकी आहेत. त्या षटकामध्ये ते नक्कीच मोठे पटके खेळू शकतात. शेवटचा चेंडू लास्ट गो आतापर्यंत बघायला मिळत्या. नीरज कुणी याचं षटक 5 धावा त्याने खर्च केल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू लेफ्ट आर्मवर ओव्हर लावून द विकेटने. ओव्हर द विकेटने यावेळेस मात्र चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न आणि निखिल भोईर नाही करणार चुकी. धक्का क्रमांक दुसरा येणार कट्टा या संघाला. फलंदाज बाद होतोय मिस्टर समित पाटील. विकेट मिळाली. समित पाटीलची ही विकेट होती. समित पाटील बाद झालाय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर येणार कट्टा टीमची धावसंख्या 2 गडी बाद 29. बघा, मोठे फटके खेळण्याचे इरादे होते बॅटरचे. हवेत चेंडू बराच वेळ होता. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्यांच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. समित पाटील आउट झालेत. नवीन फलंदाज बघूया कोण येतोय. नो बॅटर इन. कुणाल मडके मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. चांगलं शिस्तप्रिय खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण बघत असतोय. चांगलं क्रिकेट आतापर्यंत ज्या खेळाडूने हाताळलंय, याच मैदानामधून पुढे तो खेळाडू आलाय आणि बघूया आता काय करेल. या घरच्या मैदानावर त्याला संधी आहे, त्या संधीचं सोनं तो करेल काय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला होता. त्याच्या आधी पहिल्या मॅच मध्ये 17 धावा त्याने बनवल्या होत्या. आता फलंदाजी चांगली होईल काय येणार कट्टा या टीमची. या उलट गोलंदाजी करणारी टीम सुद्धा वापसी करू शकते. स्वप्नील मुकादम गोलंदाजी मार्गावर आलेत आता. नक्कीच स्वप्नील मुकादम आलेत, परंतु कालचा दिवस आपण काय बघितला होता. कुणाल मडक्याने काय जबरदस्त फलंदाजी केली होती आणि त्याने मात्र चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये या खेळाडूचा मुळाचा वाटा होता आणि तोच खेळाडू मैदानाच्या आत दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावर तो खेळण्यासाठी आलाय. बघूया कशा प्रकारे तो खेळी करेल हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला अनिकेत बोमटे थोडाफार स्ट्रगल करतोय, परंतु तो चांगला खेळ करू शकतोय येणाऱ्या 2 षटकामध्ये. गोलंदाज तयार. ओहो, कोवट टप्प्याच्या चेंडूला काढलंय खोदून आणि काऊ कॉर्नरची जागा काढली शोधून शोधून. सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक्स एक्झिक्यूट केला गेलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडूला खेळला गेलाय. काऊ कॉर्नरच्या वरून षटकारापाडी. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडूला खेळला गेला होता. पुन्हा एकदा स्वप्नील मुकादम राईट राऊंड द विकेटने खेळण्याचा प्रयत्न होतो. यावेळेस मात्र इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. व्हाईट डिश मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या आता पुढे जाते आणि धावा झाल्या आहेत त्या सध्याच्या घडीला 37 धावा. 37 वर 2. अनिकेत भोमटे चांगलं फलंदाजी करतोय. विस्फोटक रूप त्याने आता धारण केलंय. धावसंख्या धावफलकावर 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऑफ स्टॉपर सफल झालाय. स्लॉक केलंय मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही
थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. काय जबरदस्त स्ट्रोक स्लॉक स्टेपच्या माध्यमातून 6 धावा प्राप्त केल्यात. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे या चेंडूला खेळला गेला होता. अनिकेत बोमटेच्या माध्यमातून समोर चेंडू होता त्याला मात्र खेचलं गेलंय आणि 6 धावा प्राप्त केल्यात. 6 ने धावसंख्या पुढे जाते. 43 धावसंख्या, 2 गडी बाद, 43 धावा. एनआर कट्टा संघ प्रथम फलंदाजी करत असताना JPL जुचंद्र प्रीमियर लीग चा आनंद घेत असताना प्रेक्षक राज आपल्याला बघायला मिळतात. त्यांचे देखील करूया सरचे स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू हाताळण्यासाठी यावेळी मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. शत्रशक नाही आहे तिकडे. चेंडू निघून जातोय चौकारापाडी षटकारापाडी. 6 धाव मिळतील. पुन्हा एकदा चांगला फटका बॅटर अनिकेत भोमटेच्या बॅट मधून. आवश्यकता असताना चांगले विस्फोटक रूप विदारक रूप धारण केलं बॅटरने. स्कोर मूव्स ऑन 49. 49 धाबा झाल्यात संघाच्या. चांगली वाटचाल आहे. या 4 चेंडूंमध्ये 20 धाबा आल्यात. गोलंदाज तयार. स्वप्नील मुकादम त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. यावेळेला चांगला चेंडू होता. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. स्विच हिटचा फटका खेळताना दिसला. अनिकेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. थ्रो करण्याआधी अनिकेतला मिळतील या चेंडूवर 2 धाबा. म्हणजेच हे षटक लाभदायक ठरलंय, फळदायक ठरलंय. धावसंख्या झाली 51. 50 अप. 51 धाबा, 2 गडी बाद. नक्कीच हाफ सेंचुरी पूर्ण झाली एनआर कट्टा या संघाची. शेवटचा चेंडू यावेळी मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची एज घेतली आहे आणि विकेट टेकन. दर्शन मात्रे याने झेल पकडलाय आणि संपलाय. मिस्टर अनिकेत बोमटे याचा खेळ गॉन. यस, झेल टिपलाय दर्शन म्हात्रे आणि एस्टनच्या पाठी मागे. 4 षटक समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 51 धाबा, 3 गडी बाद, 51. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. सर्व काही व्यवस्थित झालं कारण सरासरी जर आपण पाहिली तर 11च्या आसपास सरासरी आहे. त्याच्या वरही सरासरी आपल्याला दिसून येत आहे. आपण स्क्रीनवर बघूया. करंट रन रेट बद्दल आपण चर्चा करूया. संकेत आमचे डिजिटल स्कोर अपडेटर आहेत. प्रोजेक्टेड स्कोर बद्दल चर्चा करूया. करंट रन रेट 12.75 आहे आणि ह्याच रन रेटने जर पुढे गेले तर 64 च्या आसपास धावफलक जाऊ शकतोय. बॅटिंग करणाऱ्या एनआर कट्टा या टीमचा 14च्या सरासरीने पुढे गेले तर 65 होतील आणि 16च्या सरासरीने जर पुढे वाटचाल झाली तर पहिल्या इनिंग मध्ये 67 धावा बनल्या जाऊ शकतात. पाहूया आपण शेवटचं षटक टाकण्याकरता नीरज याच्यावर जबाबदारी आता येऊन टेपलं. समोर आहे कुणाल मडके. प्रत्येकाने आपला चांगला रोल अदा करायला पाहिजे. जे काही वेळ मिळत असेल त्या वेळेनुसारच तुम्हाला पुढे जायला पाहिजे. कारण चित्रपटामध्ये प्रत्येकाला 2 ते 2.5 तासाचा रोल मिळत नसतो. काहींना अर्धा तासाचा रोल मिळतोय, काहींना 15 मिनिटांचा रोल मिळतोय, काहींना 10 मिनिटाचा सुद्धा रोल मिळतोय आणि त्या रोल मध्ये आपण पूर्णतः मग्न झालो पाहिजेत. यावेळी मात्र लेफ्ट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय, फलंदाज बाद झालाय. चांगला झेल पकडलाय. कॉटन बोल्ड होतोय आणि फलंदाज बाद. ज्यांच्याकडनं अपेक्षा होती कुणाल मडके मात्र बाद झालाय. नीरज किनीला हे यश मिळतं आणि कुणाल मडके योग्य तोच फटका खेळण्याकरता तयार होता. कारण हे स्लॉग ओव्हर होतं. या स्लॉग ओव्हर मध्ये धाबा आवश्यक होत्या. थोडस कंट्रोल फलंदाजी व्हायला पाहिजे होती बॅटरची. एनआर कट्टा टीम मध्ये थोडीशी हालचाली वाढल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद, 51. 51 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि या 5 बॉल मध्ये काय घडामोडी घडतील. नवीन बॅटर मितेश शिंगोटे तर आलेत परंतु त्याच्या सोबतीला आणखीन एक बॅटर प्रेम महतो. प्रेम पाटील या स्पर्धेकरता भरपूर काही करत आहेत. मला आता दिसत नाही कुठे आहेत. आहेत आहेत रुपेश मात्र दिसत नाही. डाव्या बाजूला मॅच पाहतायत आहेत इथे. त्यांचं सुद्धा चांगलं योगदान राहिलंय. ते सुद्धा खूप चांगलं काम करतायत.
वळूया मॅचकडे. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 51 धावा. नीरज किनीने सफलता मिळवून दिली. 2 विकेट्स त्याने घेतल्यात. पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या 5 धावा. लोअर फुल टॉस बॉल पॉइंटच्या दिशेने चेंडूला वावलं. 1 धाव मिळाली. खराब क्षेत्ररक्षण. फायदा उचलला. 2 धाव पळून पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धावा झाल्या आहेत 4 गडी बाद 53. प्रेम याने आपलं अकाउंट ओपन केलंय. आणि येणार कट्टा नक्कीच आतापर्यंत विचार करत असतील की 4 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा आल्या पाहिजेत. 10 ते 12 धावा आल्या तर नक्कीच 60 प्लस होऊ शकतायत. नीरज किणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर. डावखुरा त्याने 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना प्रेम साडी. ओ यावेळेस मात्र मिस्टम स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. शत्रचक येतोय चेंडू खाली, परंतु शत्रचक पोफले होते, जेल कॅरी करू शकले नाही. यात 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 55 या धावसंख्येवर. लोअर फुल टॉस बॉल होता. लेग स्टंपच्या दिशेने हा बॉल होता आणि त्याला खेचायचं होतं मिड विकेट स्कोअर लेगच्या रिझन मध्ये. बराच वेळ चेंडू हवेत होता. दोन्ही क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, यश काय मिळालं नाही. फायदा उचलला बॅटरने. धावसंख्या 55, 4 गडी बाद. पुढचा बॉल नीरज किनीचा. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. चोरटी धाव घेण्याचा इरादा केला होता पक्का. क्षेत्ररक्षकाने बॅटिंग करणाऱ्या टीमला दिलाय धक्का. व्हाईट बॉल आणि विकेट मिळाली. नक्कीच इथे मात्र आपण बघतोय फलंदाज मितेश शिंगोटे स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये त्याने मात्र विकेट इथे गमावले गेले आहे आणि धक्का क्रमांक 5वा लागला बघतोय येणार कट्टा या संघाला. धावसंख्या आहे ती म्हणजे 56 धावसंख्या. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला होता आणि लगेच मात्र स्ट्राईक सोडली गेली आहे इकडे मात्र. आणि मितेश हा रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. येणार कट्टाच्या खेळीमध्ये थोडस शांततेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्यांना इम्पॉर्टंट मॅच आहे हे मात्र ठाऊक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विकी हा फलंदाज आपण बघू शकतोय खेळण्याकडे येतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये कशा प्रकारे खेळ होईल. विकी येतोय खेळण्यासाठी. न्यू बॅटर विकी पाल. नवीन बॅटर विकी पाल आलाय. 56 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत. भावेश 60च्या पलीकडे धावफलक जाईल काय? नक्कीच जाऊ शकतोय, कारण तसे फटके खेळावे लागतील आणि विकीमध्ये ती कुवत आहे. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टॉपर चेंडू ठेवला होता, रन घेण्याचा प्रयत्न होता ते म्हणजे प्रेम मोहितो याचा, परंतु विकी मात्र इथे मात्र नाकारतात ही धाव. चेंडू आला डॉटच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर 56 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 5. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. काय कमालीची गोलंदाजी नीरज किणीच्या माध्यमातून. पुढचा बॉल नीरजचा. बॅक ऑफ द हँड. चांगले चेंडू टाकले जात आहेत. बॅटरला फसवलं जात आहे. 1 धाव लेग बाईकच्या स्वरूपात मिळाली. धावसंख्या पोहोचली 5 गडी बाद 57 धावा. नीरज किनीचं हे षटक प्रभावी ठरलंय. म्हणजेच आतापर्यंत 1.5 बॉल मध्ये त्यांनी 10 धावा खर्च केल्यात. 2 सफलता मिळवून दिल्यात आपल्या टीम करता. मेहनत ही फार महत्वाची आहे आणि या मेहनतीच्या जोरावरच तो चांगलं काम इथे करतोय. आता शेवटचा बॉल या इनिंगचा. 57 बदलत. 5 गडी बाद 57 धावा. भावेश नक्कीच 57 झाले. या चेंडूवर षटकार येईल, चौकार येईल. नक्कीच महत्वाच्या या धावा येतील येणार कट्टा या संघासाठी. शेवटचा चेंडू लास्ट गो. डावकुरात गोंदाजी काढण्यासाठी फज्ज होता नीरज. यावेळेस चेंडूला खेळले गेले शत्रचक आहेत, परंतु इथे मात्र चेंडू फक्त अडवण्याचा प्रयत्न केलाय. झेलचे कुठल्याही प्रकारे प्रयत्न झाला नाही. स्वप्नील मुकादम होते तिकडे आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 59 धावा आणि 60 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे आरके टायगर्स या संघासमोर. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र आपण मायक्रोफोनवर आमंत्रण देऊया मिस्टर तुषार सोनावणे
आणि अक्षयजी साटम यांना. यहाँ पे सन्नाटा क्यों छाया है भाई? सर्व काही शांत झालं. मॅचला आपण सुरुवात करायचं आहे. लगेचच दुसऱ्या इनिंग मध्ये 2 बॅटर आणि 11 खेळाडू येणार कट्टा टीमचे मैदानाच्या आतमध्ये उतरतील. पंचांची ह्याबद्दल मीटिंग सुद्धा झाली मैदानाच्या आतमध्ये. नुकताच दोन्ही पंचांना आपण थांबवून मीटिंग करताना बघितलं ललित भोईर आणि विरल नायर सरांना. जशी मॅचला सुरुवात होईल तसं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज राहतील अक्षय साटम आणि त्यांच्यासोबतच तुषार सोनावणे. तीस बॉल 60 रन. सन्नाटा. चला फिल्डिंग साठी यायचंय. हे आमचे कॉमेंटेटर संवाद घालताना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. आणि स्कोरर सध्या रजा घेत आहेत. घेऊ की नको हा प्रश्न पडलाय त्यांना. विशाल भोईर आता उतरतील, नंतर उतरतील. कधी उतरतील खाली, कधी उतरेल. उतरलेत. नकली स्वॅग. विनोद कांबळे यांची आठवण झाली. 17वी कॉपी. हे पहा प्रथमेश भोईर साहेबांना, आर्यन भोईर, केतन भोईर, 3 भोईर एकत्र, तिघांची पावर. आणि बाजूला अर्नाळाचा वंडर बॉय मयूर म्हात्रे. प्रेम पाटील हात दाखवायचा आपण, कॅमेरा तुमच्यावर. यस. आणि बाजूला त्यांनी बॉडीगार्ड देखील ठेवलाय आरके टायगर या संघाचा. भावेश वणगा, तुषार सोनवणे आणि संदीप गावण सर. जब मिल बैठेंगे 3 यार आप में और कॉमेंट्री पॅनल. हे पाहू शकता महेंद्र भगत आमच्या बाजूला, कुणाल म्हात्रे JTCचे, आणि नवसाचा बकरा आमच्या बाजूला जयरेश. आणि आमचा चिकणा स्कोरर, नीट अँड क्लीन, चकाचक. आणि स्वतः आम्ही. थँक्यू कॅमेरामॅन. सर्वांची बारी रात्री येते. हे आहेत रातो के कातिल आणि पंच आहेत. इशारा. 2 सलामीवीर. बॉलिंग मार्क वरती मितेश शिंगोटे, कल्पेश बंटी आणि दर्शन म्हात्रे. 2 सलामीवीर. दोन्ही टीमला देऊया ऑल द बेस्ट. पहिला बॉल मितेश शिंगोटे, बॉलिंग मार्क वरती तयार. लेट्स प्ले. रिक्वायर रन रेट 12चा आहे आणि 12चा वारा कोणाच्या नावावर. पहिला बॉल मितेश शिंगोटे, बॉलिंग मार्क वरती. 12 वाजून 43-44 मिनिटांनी पहिला बॉल. पहिला बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग. आणि इथे या बॉलला DRS ची मागणी. मध्ये गोलंदाज झाला कदाचित, त्या कारणास्तव पंचांनाहीच
बॉल समजला नाही, बघूया DRS. संदीप गावंड सरांचा एक वेगळा वारा 12 नंतर. मनीष म्हात्रे या वॉर्डरूम मध्ये. आर्यन मॅन. वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात हा बॉल पहा. गोलंदाज मध्ये येतोय आणि म्हणूनच थोडं पंचांचं लक्ष विचलित झालंय. तर गोलंदाजाला देखील एक वॉर्निंग असेल की मध्ये आपण येऊ नका. मितेश. तर गोलंदाज पुन्हा एकदा मितेश शिंगोटे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकरकडे कल्पेश. यावेळेस मात्र ऑफस्टमर चेंडू होता. लॉफ्ट ऑफ डिलिव्हरी होती, त्याला मात्र खेळला गेलाय. शतरशकाळ्या चेंडूला फेल केलंय आणि फक्त एक कप धाव मिळेल. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं कुणाल मडकेच्या माध्यमातून. 1 ने धावसंख्या पुढे जाते 2 या धावसंख्येवर. तर 2 धावा झालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मितेश. आयटम राऊंड द विकेटने. यावेळेस मात्र फुल टफ डिलिव्हरी होती, त्याचा पुरेपूर फायदाच उचलू शकत नाही यात. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आपण बघू शकता. 1 ने धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. आतापर्यंत कुणाल मडके आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 3 धावा. मितेश शिंगोटे एक विकेट टेकर गोलंदाज आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जबरदस्त प्रदर्शन त्याचं राहिलंय. काल मॅन ऑफ द मॅच मिळाला होता आणि आता मॅच जिंकणं आर्के टायगरला देखील फार महत्वाचा आहे. पुढचा बॉल मितेशचा. मोठा फटका खेळायचा होता आणि इथे ही जी धाव आहे ना ती बाईटच्या माध्यमातून. आर्के टायगर मध्ये ओपनिंग बॅटरचा विचार केला ना 4 ते 5 आहेत. त्यामध्ये रोहित निकमचं नाव घेईन. दर्शन तर ऑलरेडी आलाय. इतर खेळाडू निखिल भोईर देखील आहे, परंतु त्यांच्याकडे न जाता सध्या या दोघांवरती विश्वास दाखवलाय. बंटी आहे ना जो मिडल ऑर्डर बॅटर आहे आणि सध्या ओपनिंगला येतोय. बॅट बोलली नाही या मॅच मध्ये, ते सर्व चित्र पुसून चांगली बॅटिंग करावी लागेल. 3 बॉल 4 रन. नक्कीच. तुम्ही मागच्या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळलात, काय खेळलात हे मात्र सगळं विसरून मात्र आज नवीन जोशाने या मॅच मध्ये उतरल्यात. ते म्हणजे कल्पेश भोईर या संघाचे आयकॉन आहेत. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टमर चेंडू होता, थोडाफार खाली राहिलाय आणि चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. मिडल ऑर्डर आणि ओपनिंग
फार गॅप आहे. ज्यावेळी बॅटिंगला तुम्ही येता आरके आणि एनआर कट्ट्याचा स्टँड दाखवला जातोय. मला वाटतंय बंटी दादा देखील त्या ठिकाणी आहेत. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्कवरती मितेश शिंगोटे. सर मितेश शिंगोटे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 4 बॉल 4 धावा आतापर्यंत. 60चा आव्हान असताना जबरदस्त बॉलिंग अटॅक. पुढचा बॉल ऑफ स्टंप वरती टिचून मारा. आणखीन एक डॉट. दबाव 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 बॅटिंग वाल्या टीम वरती. नक्कीच प्रत्येक चेंडू आपण बघतो ऑपस्टिक वर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतोय आणि आतापर्यंत सक्सेसफुल पाहायला मिळत आहेत. चांगली लाईन अँड लेंथने आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण मितेश शिंगोटे या गोलंदाजाने दिलं गेलंय. 5 चेंडू टाकून झाले. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 4 धावा. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू राऊंड द विकेटने 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना दर्शन मात्रेपाडी पुन्हा एकदा ऑफ फाईट वर चेंडू हाताळला. ऑफस्टम वर चेंडू हाताळला गेलाय आणि डॉटच्या स्वरूपात अजून एक चेंडूची सांगता बघायला मिळते. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. मितेश शिंगोटे करता टाळ्या झाल्या पाहिजे. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 4 धावा. त्यामध्ये पाहिलं तर एक लेग बाईटची आहे एक. हे बॉलिंग पहा मितेश शिंगोटेची. ऑफ स्टंपवरचा पहिला बॉल. दुसराही बॉल लोअर फुल टॉस शरीरभेदी चेंडू होता. दुसऱ्या बॉलवरती 1 रन. तिसरा बॉल कल्पेश हुकला डॉट बॉल आला. चौथा बॉल जर पाहिला पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती मारा. स्लोवर 1 जो बॉक्स आहे तिथेच बॉलिंग टाकले. आणि हा 5वा बॉल हाई डॉट. 6व्या बॉलवरती देखील ते दृश्य सातत्याने आपण पाहिलंय. JTC आणि TCP यांच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा. ज्यावेळी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना तिथे मात्र पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. स्वप्नील मुकादम, रोहित निकम सातत्याने ओपनिंग प्लेयर आहेत. दर्शन म्हात्रे हे 3 प्लेयर. परंतु तिघांमधला एकच आलाय तो म्हणजे दर्शन. सध्या खराब प्रदर्शन त्याचंही पाहतोय. नक्कीच आपण बघतोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न आणि कौतुक करावं लागेल. मी तर कौतुक करेन ते म्हणजे मितेश शिंगोट्याचं. जरी अक्रॉस द गेले परंतु ऑफस्टिपवर चेंडू ठेवण्याचा त्याने मात्र प्रत्येक चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ते सक्सेसफुल झाले आतापर्यंत. नंबर 2चा षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर मिस्टर अनिकेत बोमटे. पहिला चेंडू बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत संदेश किणी. 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. आतापर्यंत अनिकेत बोमटे या संघाचा तारणहार. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती परंतु आज बॉलिंग मध्ये कशा प्रकारे ते आता मात्र बॉलिंग कशा प्रकारे खेळतील हे देखील पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे. अनिकेत बोमटे बुम बुम अनिकेत बोमटे आयकॉन प्लेयर या टीमचा. ओ स्टंप टू स्टंप लाईन थोडी जर पाहिली तर भरकटली होती आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा. आता वाईट वाचवण्याकरता DRS वाईट आहे की नाही हे पाहिलं जाईल आणि त्या दृश्य DRS फार इंटरेस्टिंग. DRS अगोदर अपील कॉट बिहाइंडची केली होती आणि फिल्डिंग वाल्या टीमने या DRS ची मागणी घेतली. बघूया वाईट आहे की नाही. शरीराला लागलाय की इतर ठिकाणी लागलाय हा पाहिलं जाईल. कॅच तर सुटलाय. इथे एक गोष्ट पाहिली आपण जी अपील होती. रिव्ह्यू रिटेन फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा तुमचा रिव्ह्यू रिटेन झालाय. पहा हा बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग केलाय आणि लेग स्टंपच्या वरून बॉल गेलाय. चांगला बॉल. थर्ड अंपायरने चेक केलं आणि त्यांनी डिसिजन दिला डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अनिकेत बोमटे. राईट ओव्हर द विकेटने दर्शन मात्रेपाडी घेऊन चेंडू घेऊन जातोय. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी आहे.
इथे मात्र काय घडलंय, नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. बीमर चेंडू हाताळला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. म्हणजेच काय तर येणारा पुढचा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. क्या बात आहे भावेश, काय उल्लेख तुम्ही केला. पुढचा बॉल फ्री हिट, बेमार चेंडू. आणि इथे हाईट इज अ फॅक्टर, तेच आपण पाहिलंय. कमरेपेक्षा वरती आणि थर्ड अंपायर, मी म्हणेन स्क्वेअर लेग अंपायरच्या ऐवजी संदीप सरांनी अगोदर सांगितले नो बॉल, म्हणजे थर्ड अंपायर देखील जागरूक आहेत. नाही ॲक्युरेट, थोडं एंटरटेनमेंट. 22 बॉल 53, अंपायरनी तर अगोदर दिला. चर्चा केली जाते या मॅचची. येणारे बॉल 22 मध्ये 53ची गरज. काल रात्रीची मॅच पाहिली तर 1 बॉल 1 वरती आली आणि आजही रात्री तो धमाका हवाय ना. बंटीला घंटी वाजवावी लागेल. कल्पेश भोईर वर्सेस अनिकेत बोमटे. आयकॉन वर्सेस आयकॉन. बीट झालाय पुन्हा एकदा. मिड ऑफच्या दिशेने खेळायचं होतं आणि इथे मात्र शॉट थर्डमॅनला. बॉल गेलाय लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. अनिकेत बोमटे एक चांगला खेळाडू आहे आणि चांगली लाईन आणले. चांगला बॅटर रंगणार आहे. एका बाजूला बंटी आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा, बिनबाद 8 अशी सुरुवात ती म्हणजे आर के टायगरच्या संघाची. यावेळी दर्शन मात्र स्ट्रायकरकडे बघायला मिळत आहेत. ओ दिशा बरकटल्या. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू, परंतु यशरक्षक बीट. अजून एक धाव ऍड केली पाहिजे. 1+1 या 2 धावेची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. आता मात्र चेंडू असतील 21 चेंडू आणि 50 धावेंची गरज असेल जिंकण्यासाठी. 50 पाहिजे आहेत 21 बॉल मध्ये. आणि एक्स्ट्रा पाहिले ना तर 6 एक्स्ट्रा आहेत. थँक्यू डिजिटल स्कोरर. जबरदस्त मॅच. 21 बॉल 50चा चित्त थरारक. कल्पेश भोईरचा स्ट्रगल आहे. स्ट्रगल संपवावं लागेल. एखादा मोठा फटका हवाय कॉन्फिडन्स साठी. आडव्या बॅटने मिड विकेटला बॉल गेलाय. कुणाल मडके पुढे आलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धाव पळक जर पाहिले ना 12 धावा. भावेश काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. नक्कीच जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि बंटीसाठी इथे मात्र कॅश प्राइज आलाय. प्रत्येक षटकारासाठी जय श्रीराम यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जय श्रीराम या संघाकडनं नक्कीच तुम्हाला मिळेल. बघा कशा प्रकारे खेळी होत असेल. बंटी याची धावसंख्या 12 धावसंख्या. दुसरे षटक मार्गस्थ आहे. चेंडू टाकून चालते म्हणजे 4. ओ यावेळेस मात्र स्टिक वर चेंडू हाताळला गेला होता आणि चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. डॉट चेंडू आलाय. थोडासा प्रेशर आणि प्रेशर मध्ये जाणवतोय सध्या बंटी. निर्धार चेंडू बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू लास्ट टू गो. 1 टू गो. 5 बॉल 12 धावा. अनिकेत बोमटे. चांगला बॉल आहे. तेवढा चांगला फटका. ऑन दी एफ फटका केलाय कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आला. तो आला, त्यांनी पाहिले आणि त्यांनी सोडलाय. आलाय चौकार. मिस फील्डचा नशिबाचा हा चौकार येतोय. 2 ओव्हर 16 धावा. कुठेतरी भावेश हा चौकार एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकेल कल्पेश भोईर या बॅटरला. नक्कीच थोडाफार हा चौकार जो आहे ना तो आत्मविश्वास वाढून जाईल आर के टायगरच्या संघाचा. जिथे मात्र धावा येत नव्हत्या तिथे मात्र धावा यायला सुरुवात झाल्या. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय थोडीशी मिसफील्ड आणि मिसफील्डचा फायदा. चौकार गेलाय आणि या चौकारण्याची धावसंख्या इथे मात्र वाढले गेले आहे. जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. पहिला बॉल टॅप केला. वर पहा. दुसरा बॉल लेग स्टंप वरती पिचिंग केला. मिडल आणि लेग स्टंप वरून गेला डॉट बॉल. बीमर बॉल आला. त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती शरीरभेदी चेंडू होता. पुन्हा एकदा खराब बॉल पाहिला. आणखीन एक चांगला बॉल पाहिला. पुन्हा एकदा जर पाहिला ऑफ स्टंप वरती ऑफ ब्रेक केला आणि त्यानंतर हा बॉल पाहिला तर ऑन दी एप कव्हर ड्राईव्ह केला. मिसफील्ड केला आणि मिसफील्डचा हा चौकार आपण पाहिला. 4 धावेने धावपळक 16 वरती आल्यात
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नाईट रायडर कट्टा येणार कट्टा. कंपॅरिझन 2 ओव्हरच्या नंतर आरके टायगर 16 वरती एकही विकेट नाहीये. येणार कट्टा 24 वरती 1 विकेट. विकेट गेला नाहीये ही जम्याची बाजू, परंतु धावाही कमी आहेत, हाही मायनस पॉइंट आपण पाहतो. आरके टायगर उद्याला जर या स्पर्धेमध्ये यायचंय तर आज ही मॅच जिंकायची आहे. अकाउंट भले ओपन झालं नाही आहे, इथे अकाउंट ओपन, नेट रन रेट आणि हेच पाहतोय आपण. 18 बॉल 44 ची गरज, 16 झाल्यात, 18-44. थोडा हिंदी वर्जन देखील भावेश वणगा याच्या मुखातून. आता 18 मध्ये 44 हिंदी मराठी कॉमेंट्री कॉम्बिनेशन आपण ऐकणार आहोत. वेलकम मिनी आदावडे सर. निश्चित रूप से यहाँ पे देखा जाए तो जबरदस्त मैच चलता हुआ. एक तरफ एनआर कट्टा की टीम यहाँ पे दिखाई देते हुए पहली गेंद लेकर जा रहे हैं कुणाल मडके और लेग स्टंप छोड़ती हुई ये गेंद दिखाई देते हुए वाइट के रूप में गेंद आते हुए 1+1 या 2 धावा येत आहेत आणि 2 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर 18 वरती. पुन्हा एकदा आता आपण आपल्याच मराठी लँग्वेज मध्ये कुणाल मडके बॉलर बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल वाईट +1. 18-42 म्हणजे इथे मॅच असं नाही की एकतर्फा आहे. 50-50 विकेट हातामध्ये आहेत तर येणाऱ्या बॅटरकडे संधी आहे. कुणाल मडकेवरती अटॅक होईल का या ओव्हर मध्ये? निश्चित रूप से यहाँ पे देखा जाए तो इस बार कल्पेश मात्रे के ओर से इस बार गेंद को खेल दिया मिड विकेट क्षेत्र में और क्या बढ़िया स्ट्रोक्स खेला था, लेकिन फील्डर थे वहां पे. हॅलो. 17 मध्ये 41. दर्शन मात्रे चांगलं प्रदर्शन दाखवावं लागेल. मिस टायमिंग, मिस की पूल आणि इथे आलाय फिल्डर, मला वाटते रवी आहे. प्रेम जबरदस्त कॅच, अप्रतिम कॅच. 16 मध्ये 41 ची गरज. विकेट गेलाय, दबाव मध्ये आलाय आरके टायगर. नक्कीच इथे मात्र कॅश प्राइज आहे बंटी सिक्सर्स यांच्याकडनं. कॅश प्राइज आहे बंटीसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर दर्शन मात्रे हा फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे 7 चेंडूचा सामना केला आणि 2 या धावसंख्येत तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. दर्शन खराब प्रदर्शन. 7 बॉल, एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. आउट कसा झाला पहा. टॉप एज शॉर्ट आर्म पुल आणि इथे जबरदस्त कॅच. सुगंध दरवळतोय या मॅचचा प्रत्येक ठिकाणी आणि हा सुगंध खूप काही सांगून जाईल. बंटी सिक्सर हे पारितोषिक लावतायत. बंटी पाटील डिपेंडिंग चॅम्पियन, मागील वर्षी JPL, उल्लेख त्यांचाही करूया. आणि जबरदस्त प्रदर्शन पाहिलं होतं त्या टीमचं. सध्या तो संघ यंदाच्या हंगामामध्ये नाहीये, परंतु JPL ला सपोर्ट करतायत काही स्पॉन्सर, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये बंटी सिक्सर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये जितेश पाटील याच्या नेतृत्वाखाली. 19 धावा, 1 विकेट, 2.2 बॉल. पुढचा बॉल कुणाल मडकेचा. आडव्या बॅटने खेळायचा होता. स्वप्नील मुकादम आलाय. आज मुकादमचा दम दाखवावा लागेल आणि आज खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे मॅच फसलाय ना, तो मॅच बनवावा लागेल. क्वालिटी आहे, तो दर्जा आहे, सर्व गुण संपन्न हा खेळाडू आहे. फक्त ती इनिंग पाहिजे आहे, एक अशी इनिंग जिथे आरके टायगरला हा मॅच जिंकायचा आहे. 15 मध्ये 39 ची गरज. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील आणि ती कुवत आहे दोन्ही खेळाडूंमध्ये, ती ॲबिलिटी आहे. मी करेन हा आत्मविश्वासाने करावी लागेल, परंतु आरके टायगर एवढ्यातच हार मानणारा हा संघ बघायला मिळत नाहीये. कुणाल गोंदूजी मार्कवर. यावेळेस मात्र ऑप्स्टिकवर चेंडू होता, त्याला मात्र अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्कच झाला नाहीये. आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. हॅलो. स्लोवर चेंडू होता, ऑफ ब्रेक, फेअर डिलिव्हरी. 21 बॉल, आतापर्यंत 21 धावा झाल्यात.
मोठा फटका खेळलाय मिडॉनच्या दिशेने बॉल आलाय. चेतनने जबरदस्त फिल्डिंग केलंय, खास करून लॉंग ऑनला जो जास्त वाईड राहिलाय, वाईड ऑन लॉंग ऑनच्या दिशेने. आता अंतिम बॉल आहे, येणारे बॉल 13 मध्ये 38 ची गरज. 38 रन नीड्स टू विन इन 13 बॉल्स. 33 38 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 38 धावा जिंकण्यासाठी. 22 धावा झालेत. शेवटचा चेंडू असेल. ओ या वेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळले गेले. इथे मात्र फायटिश लॉंग ऑन पट्ट्यापर्यंत चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे अनिकेत बोमडे यांच्याकडे चेंडूला स्टॉप केला गेलाय. एक धाव, एकने धाव संख्या पुढे जाते. 23 धाव संख्या. आता 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं समीकरण आपल्याला बघायला मिळतं. 3 ओव्हर नंतर जर पाहिलं 23 वरती 1 होता आरके टायगर्स, तिथे 29. ही पहा ओव्हर. पहिला बॉल खराब, त्यानंतर दुसरा बॉल कमबॅक करणारा इथे आडव्या बॅटने खेळला, तिथे धावा आल्या. हा बॉल दर्शनचा विकेट घेऊन गेला. विकेट टेकर गोलंदाज. आणि त्यानंतर जर पाहिला पुढचा बॉल स्ट्रगल राहिलाय स्वप्नीलचा. पुन्हा एकदा हा डॉट आतमध्ये वळणारा ऑफ ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑफ ब्रेक बॉल होता, तिथे धावा आल्या. सिंगल आणि शेवटच्या बॉलवरती हा सिंगल. सिंगल मिंगल होईल की डबल होईल हा प्रश्नचिन्ह आहे. येणारे बॉल आहेत 12 मध्ये पाहिजे आहेत टोटल 37. हा ग्राफ पहा. विकेट ज्या पद्धतीने जर पाहिलं पहिल्या ओव्हरला 3 धावा, तिथे 11. ते विकेट पाहिलं दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 वरती 1. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू 37 धावा जिंकण्यासाठी. आणि हे मॅन ऑफ द सिरीज कोण घरी आपण घेऊन जाणार याच्यासाठी देखील आपण स्कूटी, इलेक्ट्रिक स्कूटी आपण बघू शकतो. या वेळेस मात्र काय घडलंय, फलंदाज बाद यष्टा उद्ध्वस्त केल्यात. मितेश शिंगोटे याने फलंदाज बाद झालाय. मिस्टर कल्पेश भोईर या संघाचा आयकॉन खेळाडू स्वस्त्यात बाद झालाय. 10 चेंडू मध्ये 10 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळतो मिस्टर भावेश म्हात्रे. भावेश म्हात्रेने देखील चांगला खेळ केलाय या जेपीएल मध्ये, परंतु आज कशा प्रकारे त्यांचा खेळ होईल ते देखील पाहावं लागेल. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला होता मितेश शिंगोटे मार्फत. आणि बघा जल्लोष लगेच यष्टा जसं उजळल्या येतात तशा मात्र जल्लोष आपल्याला बघायला मिळाला मितेशच्या माध्यमातून. मितेश शिंगोटे काय गोलंदाजी केले. भावेश म्हात्रे 3 षटकार टोकले तर विक्रांत पाटील आणि निखिल पाटील एवन जोडी मालजी पाड्याची त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ओ बॅट चेंज, बॉल फिरलाय आणि काय प्रथमेशनी फिल्डिंग केले. आर्यन खुश, प्रथमेश भोईर खुश आणि संपूर्ण स्टेज वरती जे आहेत ना ते खुश. क्या बात आहे प्रथमेश, अप्रतिम फिल्डिंग पहा. ही व्हिडिओ आज व्हायरल होईल. 1 हँडेड बॉल सोडला नंतर पकडला. धावफलक जर पाहिलं तर टोटल धावा 24-10 मध्ये 36चा आकडा आलाय. मॅच बनवावा लागेल. स्ट्राईकला स्वप्नील मुकादम, बंदे में हे दम, नाम आहे स्वप्नील मुकादम. दमखम दाखवावा लागेल. मितेश शिंगोटे काय बॉलिंग करतोय, अप्रतिम मॅन इन फॉर्म. आणि सध्या विकेट टेकर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये 10 बॉल 36चा मॅच. मॅच बनवलाय, मॅच बनवणारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघूया स्वप्नील करता पुढचा बॉल. हा बॉल ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दिशेने, लॉंग ऑनला बॉल गेलाय. 1 धाव कंप्लीट. येईल भावेश तुमच्यापर्यंत. आम्ही इथे मात्र दुसरी धाव घेत असताना 2 धावा कंप्लीट. अति घाई संकटात नाही, घाई करायची नाही, नाहीतर मग कधी कधी अंगलट येते. येणारे बॉल 9 मध्ये 34. नक्कीच 9 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. मोठे फटका आतापर्यंत येत नाही यात. स्वप्नील मुकादम प्रयत्न करतायत परंतु चेंडू आपण बघतोय बॅटच्या. यस सर, थर्ड अंपायर घेतलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे. रनआउट साठी संदीप गावाने यायचं आहे थर्ड अंपायर साठी.
लगेच चेक केलं जाईल आणि चेक करून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नॉट आउट. पाय ऍक्शन रिप्ले दाखवलं जाते. उद्या मला वाटतं एलईडी बॉल असेल, उद्या किंवा परवा. ड्राईव्ह केलेला बॉल, या बॉलला अप्रतिम फेकी केली. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर अगोदर आला हे पहा सातत्याने, आणि त्यानंतर बॉल आला. अगदी सोपा डिसिजन पंचांकरता. थँक्यू प्रथमेश भोईर, भरपूर चांगलं सपोर्ट तुम्ही करतायत त्याबद्दल आभारी. 9 मध्ये 34ची गरज आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय ऑन दी अप, लॉंग ऑफच्या दिशेने. जसा एक बॉल पडतोय तसे एक प्रेक्षक गायब होतोय स्टेजवरून. म्हणजेच 8 बॉल 33. मॅच थोडा बनवावा लागेल बॅटिंग वाल्या टीमला. या 3 बॉल मध्ये 2 षटकार हवेत भावेश. नक्कीच स्ट्रोक्स मारावे लागतील. चौकार आणि षटकाराची डील करावी लागेल. परंतु ज्या अनुषंगाने बॉलिंग होते अप्रतिम आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. एनआर कट्टाच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. आता मात्र डीप बॅकवर्ड स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये घेतला गेलाय. ओ यावेळी मात्र बॅट चेंज आणि विकेट टेकन. चांगला झेल पकडलाय फलंदाज भावेश मात्रे. हा बाद झालाय. विकेट गेलाय. अपेक्षा ज्याच्याकडून होत्या त्यांनी सध्या निराश केलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये राकेश खूपच लेट. मी म्हणे ना आर.के. टायगर या टीमकडे असे प्लेयर होते ना जिथे त्यांचे लिडिंग चुकले हे म्हणायला वावगं ठरणार नाही. राकेश ओपनिंग बॅटर, प्रत्येकाला ट्रायल केलं परंतु एक मॅच पुरता नाही. प्रत्येक या टुर्नामेंटमध्ये प्रत्येकाला समसमान तुम्ही जर उतरवाल तर डेफिनेटली भावेश सारखा बॅटर इथे आऊट झाला. समित पहा दोन्ही एंडने दोन्ही ट्रॅकच्या बाजूने पाहिलं ना तर ती माती खूप काही सांगून जाते. ही समितची किती मेहनत आहे एस्टनच्या मागे. 7 मध्ये 33. आणि कट्टर एनआर कट्टा संघाचे समर्थक खेळाडू सदस्य पहिल्यापासून नाईट रायडर टीम 7 मध्ये 33 डिपेंड करतील का की चेस. मिडॉनला खेळलाय बॉल आरामात. आता मात्र 1 धाव येईल आणि एकच धाव संख्येवरती समाधान. 6 बॉल 32ची गरज केल्या तर होऊ देखील शकतायत. आणि इथे चमत्कार को नमस्कार. काय म्हणशील भावेश? 6-32 अजून मॅच संपलेला नाहीये. षटकार मारावे लागतील. ही जर मॅच जिंकायची असेल तर आता मात्र षटकारनेच बोलावं लागेल. कारण फक्त आणि फक्त 6 चेंडू राहिल्यात. षटक तुम्हाला दाखवलं जातंय कशा प्रकारे षटक, चौथं षटक हाताळलं गेलं मितेशच्या माध्यमातून. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय. यावेळेस मितेशच्या माध्यमातून रनआउट आपण बघितला होता. त्याच्यानंतर भावेश विकी पाल येतोय गोलंदाजी मार्कवर 5 षटक हाताळण्यासाठी. नक्कीच चांगल्या फॉर्मला आहे. चंद्रपडा बॉईजचा एकमात्र खेळाडू जो चांगल्या फॉर्मला आहे आकाश चव्हाण व्यतिरिक्त विकी पाल याचं कौतुक करेन. कारण की एकच खेळाडू आहे जो चंद्रपाड्या बॉईजचा आहे. एक आकाश चव्हाणला पाहिलं, आता विकी पाल. आकाश चव्हाणहून बेटर निघलाय विकी पाल. आकाश चव्हाण कुठे असेल तर या स्टेजची संपर्क साधा. 6 बॉल 32चा मॅच. पहिला बॉल नंतर समजेल रिझल्ट काय आहे. अजून एक रिझल्ट बाकी आहे. पहिला आलाय धूम धडाका. राकेश गोवारीच्या बॅट मधून आलाय षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय आणि या षटकाराची मात्र इथे मात्र या मॅचला जिवंत ठेवलंय. या षटकाराची धावसंख्या पुढे जाते 34.
या धावसंख्येवर रिप्ले मध्ये बघू शकतो आपण कशा प्रकारे चेंडूला खेळला गेलाय. चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला. पुलचा फटका खेळलाय आणि सक्सेसफुल पाहायला मिळतोय. पुढचा बॉल राकेश गोवारी मध्ये क्षमता आहे. षटकार ठोकण्याकरता तो जाणला जातोय. दुसरा येईल का? होय, लांब लचक, लांबच लांब, लॉंगेस्ट बॅक टू बॅक 2 षटकार. मॅच जिंकवली तर 5,000 आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजितजी किणे साहेबांकडून. आणि मॅच मध्ये एक ट्विस्ट आलाय. जे जात होते प्रेक्षक थोडा काळ का होईना थांबल्यात. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बिग हिट. काय जबरदस्त बॅटिंग. म्हणून राकेश गोवारी लेट का आला पहिला प्रश्न विचारला आरके टायगरला. इतके चांगले चांगले खेळाडू जे ओपनिंगचे आहेत त्यांना ओपनिंगला पाठवले नाही. रोहित निकम अजूनही डगआउट मध्ये आहे. त्यानंतर राकेश आता आलाय. स्वप्नील मुकादम लेट आला. दर्शनला ओपनिंगला टाकलं. दर्शनच्या जोडीला कल्पेशला टाकलं जो कधी ओपनिंगला उतरत नाही. काही तिसरा येईल हाही प्रश्नचिन्ह आहे. 4 बॉल 20 पलटवार, प्रेशर रिलीज येईल का? यावेळी 2 धावा कमीत कमी पाहिजे आहेत. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्वप्नील मुकादम इतक्या इझी रन घेताना पाहिलंय. आणि या 2 धावा. क्रिकेट मध्ये काही घडेल. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. 3-18 आरके टायगर्सला पाहिजे आहेत. नक्कीच इथे मात्र जर 3 षटकार आले तर नक्कीच रणजितदादा किणी आणि प्रशांत म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 5,000 रुपये मिळू शकतात जर ही मॅच जिंकली तर. पुन्हा एकदा विकी पाल गोलंदाजी मार्कर. ओ यावेळेस मात्र मिस्टर स्टोक्स आणि 30 फर्कल मध्ये पकडलाय झेल. संपलाय फलंदाज राकेश गोवारी याचा खेळ. आणखीन एक चांगली पारी केली. लेट उतरवलं पण थेट आला. निखिल भोईर सारखा बॅटरी देखील पहा. म्हणजे इतके चांगले प्लेयर्स आहेत आरके टायगर मध्ये. सर्व गुण संपन्न प्लेयर आहेत. परंतु रणनीती कधी कधी होत असतं. प्रत्येकाला संधी मिळावी, काहीतरी वेगळं करावं. काय आयकॉन कडून ते पाहत असतो. यंदा आयकॉन फ्लॉप ठरलाय कल्पेश भोईर. परंतु खन्ना इज बॅक. एखादा नो बॉल आला ना तर मजा येईल. आणि येणार कट्टा सांगेल कॉमेंटेटरला कीप क्वाईट. 2-18 2-18 2-18 9 मारावे लागतील. इथून डायरेक्ट पटरीवर. इनसाइड एज शॉर्ट फाईन लेगला बॉल. 1 बॉल 17. काय वाटते भावेश कुठला संघ जिंकेल 1-17ला? ज्याप्रमाणे ISPL मध्ये 9 आहे तसा आपण पण ठेवायला पाहिजे जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. एक चेंडू 17 धावांची गरज जिंकण्यासाठी. एक चेंडू 17 धावा. आणि या वेळेला मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषा प्रार. आणि अशा प्रकारे कॉंग्रॅच्युलेशन एनआर कट्टा टीम आणि हार्ड लक आरके टायगर्स या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आमच्यापर्यंत लगेच कळवलं जाईल कोण आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.